आषाढी वारी लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि भावनेचा महासागर. पण यंदा आळंदीमध्ये भक्तीच्या या प्रवाहासमोर निसर्गाने मोठं आव्हान उभं केलं आहे. इंद्रायणी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे पालखी प्रस्थानासाठी आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांना आहे तिथेच थांबा, आळंदीकडे येऊ नका असं अत्यंत महत्त्वाचं आवाहन पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र उमाप यांनी केलं आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीच्या वतीनं मी पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र बाबूराव उमाप नम्र विनंती करतो की सर्व वारकरी भाविक व नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते की इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणं सुरक्षित नाही. जे वारकरी व भाविक आळंदीच्या दिशेने प्रवास करत आहेत त्यांनी ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी अथवा त्या लगतच्या सुरक्षित ठिकाणी थांबावं. आळंदीमध्ये येण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न करू नये. या ठिकाणी पुराची परिस्थिती पाहता आळंदी देवस्थाननं योग्य त्या सर्व दक्षता घेतलेल्या आहेत. महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, भाविक भक्त असेल, यांना नम्र आवाहन करण्यात येत आहे की आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी सुरक्षित थांबावं. प्रशासन, पोलीस आणि देवस्थान समिती परिस्थितीवर लक्ष ठेवून असून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात आहे. आषाढी वारी म्हणजे लाखो वारकऱ्यांच्या आयुष्याचा सर्वात पवित्र क्षण. पण यंदा इंद्रायणीच्या रौद्ररूपामुळे हा क्षण काही काळासाठी थांबला आहे. विशेष म्हणजे आधीच आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांनीही पुढे येण्याचा प्रयत्न करू नये असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे. प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवलं जात असून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरू आहेत. अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा. तसेच नदीपात्र, घाट परिसर आणि बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे टाळावे असंही आवाहन करण्यात आलं आहे. वारी ही श्रद्धेची असली तरी सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची आहे. लाखो वारकऱ्यांच्या भावनांचा आदर राखत प्रशासन योग्य वेळी पुढील निर्णय जाहीर करणार आहे. तोपर्यंत संयम, सहकार्य आणि सुरक्षितता हाच प्रत्येक वारकऱ्याचा खरा धर्म ठरणार आहे. कधीही न थांबणाऱ्या वारीला आज पुरामुळे क्षणभर थांबावं लागलं असलं तरी श्रद्धेचा प्रवास थांबलेला नाही. परिस्थिती सामान्य होताच माऊलींची पालखी पुन्हा भक्तांच्या जयघोषात मार्गस्थ होईल, अशीच लाखो वारकऱ्यांची प्रार्थना आहे.